कोल्हापुरात एका महिलेला जवळपास 1.5 ते 2 महिने साखळदंडाने बांधून ठेवण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ हा प्रकार घडला असून याबाबतची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या महिलेची सुटका केली आहे। घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेला पोलिसांनी धीर द्यायला आणि पुढील उपचारासाठी CPR रुग्णालयात पाठवण्यात आले। या महिलेच्या नातेवाईकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून महिलेने अधिक माहिती दिल्यानंतरच प्रकरणाचा उलगडा होणार आहे। दरम्यान हा प्रकार कोणी आणि कशासाठी केला याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत। राजारामपुरी पुलिस स्टेशन के एरिया में दौलत नगर के पास एक 40 साल की हैंडीकैप महिला थी। उसको साखड़ी से बांधा था और उसको लॉक भी लगाए थे उसके नेक को। ये इन्फॉर्मेशन प्राप्त होने के बाद हम तुरंत यहाँ पे आ गए और आने के बाद देखा कि महिला के गले में जो साखड़दंड है वो लगा हुआ था और उसको 3 लॉक थे। 2 लॉक की चाबी हमें वहाँ पे मिल गई, 1 लॉक की चाबी मिल नहीं रही थी, तो हमने वो चाबी की मेकर को बुलाया और वो चाबी बनाई। महिला का नाम सारिका हनुमंत साड़ी, उसकी 40 साल की उम्र है और वो हैंडीकैप है। उसके घर वाले, उसका भाई, उसके भाई की बीवी और उसका जो भतीजा है, उन्होंने उसको यहाँ पे बांध के रखा था। तकरीबन 1.5-2 महीने से बांध के रखा है, ऐसी जो जानकारी मिली है। उसको क्यों बांधा है, क्या रीज़न है, उसके बारे में पुलिस अभी इन्वेस्टिगेशन कर रही है। उसको प्राइमरी ट्रीटमेंट के लिए CPR हॉस्पिटल में भेजा है और वहाँ पे ट्रीटमेंट करने के बाद इन लोगों के ऊपर कानूनी कार्रवाई कर रही है। नागपुरातील प्रभाग 23 मधील वेगवेगळ्या समस्यांना येऊन भाजपचे माजी नगरसेवक बाला बोरकर यांच्या नेतृत्वात नागरिकांनी महापालिका आयुक्त कार्यालय गाठत आंदोलन केलंय। नाग नदीचा जात असलेला कुंभारटोली भाग असलेल्या ठिकाणांमध्ये अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय। त्यामध्ये त्यांच्या अन्नधान्य आणि साहित्याचे नुकसान होतंय। या संदर्भात वारंवार तक्रारी करून सुद्धा अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत। तेच मग जगनाडे चौक ते प्रजापती नगर पर्यंत नाल्याच्या लगत भिंत उभारण्यासाठी राज्य सरकारने निधी दिलाय। वर्क ऑर्डर सुद्धा निघाल्यात, मात्र कंत्राटदार यांनी पेटी कॉन्ट्रॅक्टरला काम दिलंय। त्यामुळे संत गतीने काम सुरू आहे। याचा फटका येणाऱ्या पावसात सर्वसामान्य नागरिकांना बसणार असून या विषयाला धरूनच आज आयुक्तांना भेटून निवेदन करून लवकरात लवकर काम करण्याची मागणी केली आहे। माननीय आयुक्त साहेब, आम्ही आज अभिजित साहेबांना पूर्ण प्रभाग 23 चे नागरिक यांनी सगळ्यांनी डेपोटून दिलं। एक पहिला विषय आहे की नाग नदी जे कुमारटोली पासून जगनाडे चौकापासून ते प्रजापती नगर चौकाचे जे दिवालचे काम जे वर्क ऑर्डर झाला आहे, ते वर्क ऑर्डर झाला फक्त नावाले झाला आहे आणि पेटी कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं गेलं आहे। मेन कॉन्ट्रॅक्टर अलग आहे ज्याने काम घेतलं आणि काम करणारा भलता व्यक्ती आहे ज्याच्याकडे मशिनरी आहे, त्याच्याकडे टेंडर कंडिशन बनलेली आहे, ज्याच्याकडे मशिनरी आहे, ज्याच्याकडे मनुष्यबळ आहे, ज्याच्याकडे सामान आहे, त्यांनी टेंडर घ्यावं आणि त्याच्या टेंडरमध्ये त्याला नंबर वन ते टेंडरमध्ये आल्यानंतर बी त्यांचं काम एवढं स्लो चालू आहे की आतापर्यंत ज्या मागच्या वेळेस कुमारटोलीमध्ये पाऊस घुसला होता त्या पावसामध्ये लोकांच्या अनाज पाणी पूर्ण घरापर्यंत पोहोचलं होतं आणि घराचे पूर्ण अंदरपर्यंत त्यांच्या घरापर्यंत पाणी घुसलं होतं आणि पाणी घुसून ते लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होते। फोटो आहे, पूर्ण व्हिडिओ आहे मागचेवाले आणि लोकांच्या घरी पाणी घुसून त्या लोकांचे पूर्ण अन्नधान्यापासून कपड्यापासून सगळं सामान पूर्ण वाहून गेलं होतं आणि तरी पण त्या आज दिवाळीचे काम कोर्टपर्यंत आलेलं नाही। दुसरा विषय असा आहे की भारत माता गार्डन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन आहे, त्या गार्डनच्या विविध समस्याबद्दल माननीय पशुवर्धन आपले गार्डन डिपार्टमेंटचे अधीक्षक आपले अमोल चोर बघार यांना निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनानंतर फाईल बनल्यानंतर माननीय उपायुक्त यांनी साईट व्हिजिट लिहिली। साईट व्हिजिट उपायुक्त म्हणजे गणेश राठोड साहेब यांनी साईट व्हिजिट लिहिली। साईट व्हिजिट झाल्यानंतर मग त्यांनी फाईल आपले ज्या वैष्णवी मॅडम आहे त्यांच्याकडे पाठवली। त्यांच्यानंतर त्यांनी अजून साईट व्हिजिट लिहिली। राठोड साहेब आणि अमोल चोरबगार यांनी स्वतः दोघांनी साईट व्हिजिट करावी म्हणून त्यांनी दोघांनी साईट व्हिजिट केली। साईट व्हिजिट केल्यानंतर त्यांनी फाईल त्यांच्याकडे वैष्णवी मॅडमकडे वापस गेल्यानंतर ती मॅडमनं स्वतः साईट व्हिजिट केली। साईट व्हिजिट केल्यानंतर मॅडम का म्हणते की तिथं काम करण्याची आवश्यकता नाही आहे आणि तुम्हाला लाईव्ह फोटो दाखवतो, तुम्हाला गुगल फोटो हे माझ्या घरचे फोटो नाही, हे गुगलचे फोटो आहे। हा गुगलच्या फोटोमध्ये पुरा पावसामध्ये पुरे वॉटर जे आपले वॉकिंग ट्रॅक आहे ते वॉकिंग ट्रॅक पुरा पावसामध्ये आहे, पुरे पाऊस जमा झाला वॉकिंग ट्रॅकवर आणि ते म्हणतात की हे काम करण्याची काही गरज नाही आहे, हे काही गरज नाही आहे।
हा, हे काय गरज नाही. आयुक्तांना भेटले, आयुक्तांनी काय म्हटलं? आयुक्तांनी म्हटलं की मी हे काम बघतो आणि मी करतो, मी लवकरात लवकर करायचा प्रयत्न करतो, हे आयुक्तांनी म्हटलं. पण ते आयुक्तांच्या म्हणणं असं आहे की महानगरपालिकेमध्ये पैसे कमी आहे. माननीय आयुक्ताजवळ एवढे पैसे आहे की ते आरामाने काम करू शकतात आणि सगळ्या नागरिकांच्या. दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी पूर आला होता, त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय पालकमंत्री आणि माननीय गडकरी साहेब यांनी सुद्धा दौरा केला. दौरा केल्यानंतर 260 कोटी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 260 कोटी यांना दिले कायची नाल्याची दिवाल दुरुस्ती करण्याकरता. पण काय झालं, त्याच्यामध्ये 70 कोटीचे डांबर रस्ते करण्यात आले आणि 160 कोटीचे नाल्याचे कामं करण्यात आले. आणि नाल्याच्या कामाकरता यांनी टेंडर केले, पण टेंडर घेणारे लोक अलग आहे, काम करणारे लोक अलग आहे. याच्यामध्ये खूप भानगड आले. आयुक्तांनी मी यांना विनंती करतो की जेवढे बी टेंडर झाले आहे ते सबलेट केले आहे, ते पेटी कॉन्ट्रॅक्टनं दिले आहे आणि ते पेटी कॉन्ट्रॅक्टमुळे काम होणार, नागपूर शहराचे काम नाही होऊन राहिलं आहे. म्हणून याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं, त्यांनी त्यात लिहिलं आहे की याच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून. खालापूर पोलीस ठाणे हद्दीत मुंबई पुणे एक्सप्रेसवर खालापूर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ट्रक अडवून पाहणी केली असता सदर वाहनात दाटीवाटीने कोंबलेल्या अवस्थेतील म्हशी आढळून आल्यात. एकूण 4 ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले असून 80 जनावरे देखील ताब्यात घेतले आहेत. या संदर्भात खालापूर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये एकूण 7 आरोपी असून 4 ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. जनावरांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना गोशाळेत जमा करण्याचे काम सुरू आहे. पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत. सुमारास खालापूर तसेच पुणे जिल्ह्यातील काही गोरक्षकांनी फोन केला की एक्सप्रेसवेनं काही वाहनं जात आहेत आणि त्यामध्ये गोवंश असण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आम्ही खालापूर पोलीस ठाण्याचे काही अधिकारी आणि कर्मचारी टोलनाका येथे लावले होते. त्या दरम्यान त्यांनी गोरक्षकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गाड्यांच्या वर्णनाप्रमाणे आम्ही गाड्या अडवून त्यामध्ये चेक केल्या असता आम्हाला एकूण 4 आयशर कंपनीचे ट्रक यामध्ये म्हैस या प्रकारातले जनावरं आहेत ते मिळून आलेले आहेत. एकूण 4ही गाड्यामध्ये एकूण प्रत्येक गाडीमध्ये 20 याप्रमाणे एकूण 80 जनावरं आपण ताब्यात घेतलेले आहेत. त्यांच्यावरती रीतसर आपण कारवाई करत आहोत. यामध्ये खालापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 169/25 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमचे कलम 11 प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे. यामध्ये एकूण 7 आरोपी सध्या आहेत. एकूण 4 आयशर कंपनीचे ट्रक आहेत ते आपण ताब्यात घेतलेले आहेत. सध्या त्या सर्व म्हैस या प्रकारातील जनावरांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना गोशाळेत जमा करण्याचं काम चालू आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर आम्ही कारवाई करीत आहोत. नागपुरातील इंदोरा येथील उस्तान नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये मोठ्या आर्थिक अनियमिततेचा पर्दाफाश झाला असून संस्थेमध्ये 4.5 कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्यानंतर जरीपटका पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष, संचालक आणि एजंटसह एकूण 21 जणांचा गुन्हा दाखल केला आहे. ऑडिटर नारायण गाडेकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपासादरम्यान उघडकीस आले की 2019 ते 2023 या कालावधीत संस्थेच्या विविध योजनांमधून जसे की FD आणि बचत योजनांद्वारे सामान्य नागरिकांकडून कोट्यवधी रुपये जमा करण्यात आलेत, पण ती रक्कम गुंतवणूकदारांना परत करण्यात आलेली नाही. या घोटाळ्यात नामजद करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संस्थेचे अध्यक्ष महेंद्र जनार्दन राऊत यांच्यासह संचालक मंडळाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार संस्थेच्या एजंटनी नागरिकांचा विश्वास संपादन करून गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले. मात्र हे पैसे संस्थेच्या हितासाठी न वापरता खाजगी फायद्यासाठी वापरण्यात आलेत. गुंतवणूकदारांना वेळेवर पैसे परत मिळाले नाहीत, त्यामुळे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. आमच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली. ॲडिशनल ऑडिटर शासनाचे वर्ग 1चे सहकारी संस्थेचे नारायण गादेकर हे स्वतः वैयक्तिक त्यांची फिर्याद घेऊन आले. त्यांनी सांगितलं की उत्थान नागरी सहकारी पतसंस्था जी आहे ते ज्याचं मुख्य ऑफिस इंदोरामध्ये होतं व त्यांचं शाखाही नारामध्ये आहे. त्यांनी मागील खूप वर्षापासून नुकसानीचा अर्थसंकल्प सादर करत होते. त्यामुळे 2018 पासून ते 2023 पर्यंतचा त्यांचा पूर्ण ताळेबंद पुन्हा ऑडिट करण्याबाबत त्यांना आदेशित करण्यात आलं होतं. त्या पतसंस्थेवरती लिक्विडेटर देखील शासनाने नेमला होता. ऑडिटमध्ये त्यांच्या लक्षात आलं, सगळी अनियमितता लक्षात आली. संचालक मंडळांकडून
गैरवाजवीपणाने कर्ज वाटप केले किंवा ठेवी घेऊन दिल्यात, कमिशन्स दिले गेले लोकांना चुकीच्या पद्धतीने, खोटे रेकॉर्ड्स तयार केले गेले, खोटे रेकॉर्ड्स तयार करून ते शासनाला सबमिट केले गेले. अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या त्या 5 वर्षाच्या ऑडिटमध्ये त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी तसा अहवाल तो त्यांच्या सहकारी निबंधक यांना पाठवला होता. त्यांच्या आदेशानुसार ते तक्रार दाखल करायला आले होते. त्याप्रमाणे आपण 21 संचालक 2018 पासूनचे त्यांचे जे असलेले वेगवेगळे संचालक, असे 21 संचालकांच्या विरुद्ध वेगवेगळ्या कलमांमध्ये चिटिंग, फॉर्जरी, बनावट कागदपत्र, बनावट हिशोब तयार करणं या कलमांखाली आपण गुन्हा दाखल केलेला आहे. तपास चालू आहे. याच्यामध्ये मुख्य आरोपी कोण आहे सर? ह्याच्यामध्ये मुख्य आरोपी हे सगळे संचालक मंडळ आहे. असा कोण मुख्य नाही, सर्व संचालक मंडळाने घेतलेले निर्णय असतात. हे त्यांच्या सभेमध्ये निर्णय घेऊन कर्ज वाटपाचे निर्णय असतात, ठेवीचे निर्णय असतात, कोणाला किती कमिशन द्यायचे ह्याचे निर्णय असतात. आणि तसेच जे ताळेबंद बनवले जातात, वार्षिक ताळेबंद बनवून ते ऑडिट करून ते सादर करतात, त्याच्यावरती सगळ्या संचालक मंडळांच्या सह्या असतात. त्यामुळे ते सगळे संचालक एकत्रितपणे जबाबदार आहेत. किती पैशाचा घोटाळा आहे? हा घोटाळा एकूण 4,54,00,000 इतक्या रकमेचा घोटाळा आहे. त्याचा तपास आता चालू आहे. काही नाव सांगा सर घोटाळ्याचे नाव आहे? सदर याच्यामध्ये महेंद्र राऊत, रवींद्र मेश्राम, दुर्योधन डहारे, भगवान नन्नावरे, श्रीमती छायाताई मेश्राम असे 21 जण आहेत, जे सगळे संचालक मंडळ वेगवेगळ्या कालावधीमध्ये ते संचालक म्हणून होते. आता किती अरेस्ट झाले आरोपी? अजूनपर्यंत कोणालाही अरेस्ट करण्यात आलेलं नाही. आता प्राथमिक तपास सुरू आहे. ज्या ऑडिटरनी जे कागदपत्र सादर केलेली आहेत त्याची पाहणी करून अटक आणि याची पुढची प्रोसिजर आम्ही करणार आहोत. धुळे जिल्ह्यातील लामकानी या डोंगराळ भागात राहणाऱ्या मेंढपाळ तिकडे चारा नसल्याने दिवाळीपासून आपली मेंढरं घेऊन चोपडा तालुक्यात दरवर्षी येतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे मेंढपाळ आपली मेंढरं केवळ चाऱ्यासाठी येतात. तालुक्यात अनेक महिने वास्तव्य करतात. तालुक्यात शेतात वास्तव्य करून मेंढरांना चारा उपलब्ध होत असल्याने वेगवेगळ्या शेतात रात्र वास्तव करतात. आता पावसाळा जवळ आल्याने मेंढपाळांना गावाचे वेध लागले आहे आणि ते चालत गावाकडे निघाले असून त्यांचा परतीचा प्रवास 8 ते 10 दिवसांचा असतो. आता कुठे निघाले तुम्ही? आता गावाकडे. कुठले आहेत? लामकानी. कधी इकडे येता तुम्ही तालुक्यात? आम्ही दिवाळीचे येतात. दिवाळीपासून? हां. किती वर्षापासून येत आहे तुम्ही इकडे? आम्ही बरेच 7-8 वर्षापासून येत आहे. दरवर्षी येता का? हां, दरवर्षी येतात. का तिकडे का चारा वगैरे नसतो? नाही, चारा नसतो तिकडे. चारा नसतो? चारा नसतो. मग कधी चाऱ्यासाठी येतात मग आम्ही इकडे येता? मग जून महिन्याच्या सुरुवातीला निघता. मग आता कधी पोहोचणार तुम्ही? आज कधी पोहोचणार तुम्ही? आम्ही म्हणजे 8-10 दिवसात पोहोचतो. 8-10 दिवसात? हां. चारा गावला तर धीरे जाऊ, नाही तर मग लय पाणी चाललं तर जोरात असं. पाणी आलं का मग थांबावं लागत असेल? हां, कुठे बी मुक्काम करत यायचं आणि चालायचं. अच्छा. हां. किती वाडे असतात? वाडे भरपूर राहतात, म्हणजे 20-25 वाडे राहतात. 20-25 वाडे असतात. काय नाव आहे माझे? रामा ओंकार दगडी. चोपडा शिरपूर रस्त्यावरील गलंगी गावाजवळ 2 इसम मोटारसायकलीवरून संशयित येत असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला आणि त्या ठिकाणी मोटारसायकलवरील इस्मानात थांबवून त्यांच्या जवळ असलेल्या गोणीची तपासणी केली असता त्यामध्ये 7 किलो 885 ग्राम गांजा आढळून आलाय. त्याची किंमत 1,72,810 व मोटारसायकल 75,000 असा एकूण 2,48,810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्यांना ताब्यात घेण्यात आले असून सदर गांजा कुठून कुठे घेऊन जाणार होते या संदर्भात तपास करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले. सर, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी गांजा पकडलेला आहे, तर किती गांजा आहे आणि काय आरोपी अटक करण्यात आला आहे का? आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास गलंगीच्या आपल्या पोलीस चौकीजवळ 2 संशयित इसम मोटरसायकलवर येत होते.
त्याच्याबद्दल त्यांच्याकडे गांजा आहे अशी इन्फॉर्मेशन PI कमलाकर मॅडम यांना मिळालेली होती. त्याप्रमाणे त्यांनी ट्रॅप अरेंज केला आणि त्या ठिकाणी गलंगीच्या पोलीस चौकीजवळ गांजा पकडलेला आहे. मोटरसायकल आहे स्प्लेंडर आणि त्याच्यावर 7 किलो 855 ग्रॅम गांजा आम्हाला मिळालेला आहे. गांजाची किंमत आहे 1,72,810 रुपये आणि मग बाकी स्प्लेंडर मोटरसायकल आणि सॅमसंग मोबाईल असा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. शिव दिनेश भोसले आणि सुनील यशवंत ननवरे हे दोघं पाळगीचे आहेत. पाळगीला गांजा घेऊन चाललेले होते असं मिळालेले. तर गुन्हा दाखल करण्यात आला काय सर? हां, ह्याच्याबद्दल आता चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. NDPS ऍक्ट खाली आरोपींना अटक पण केलेली आहे. उद्या त्यांना कोर्टात आम्ही हजर करून त्यांची PCR घेणार आहे. कुठून आणला, कुठे घेऊन चालले होते याच्याबद्दल आम्ही तपास करणार आहे. चांदवड तालुक्यात 6 मे 2025 पासून ते आजपर्यंत विविध गावातील शेतकऱ्यांचे शेतीमाल अवकाळी पावसाने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये कांदा क्षेत्रात 81 हेक्टर, कांद्याचे डोंगळे 194 हेक्टर, द्राक्ष 8 हेक्टर, भाजीपाला 32 हेक्टर, डाळिंब 12 हेक्टर तर इतर 1 हेक्टर असे एकूण 330 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. तर 4 जनावरांचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झालाय. तसेच 2000 वडगाव पंगू येथील कोंबडींच्या पिल्लांचा मृत्यू झालाय. मात्र मानवी जीवितहानी झाली नाही. या सर्व नुकसानीचे पंचनामे तलाठी कृषी सहाय्यक यांना पंचनामे करण्याचे आदेश देऊन ते आतापर्यंत शासनापर्यंत पोहोचवले आहे अशी माहिती चांदवड तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली आहे. 20 दिवसापासून तालुक्यात जो अवकाळी पाऊस झाला तर किती नुकसान झाले आणि पंचनाम्याची काय परिस्थिती? चांदवड तालुक्यामध्ये 6 मे 2025 पासून अवकाळी पावसाची सुरुवात झालेली आहे. साधारण 2 फीट याच्यात पाऊस चांगला झालेला आहे आणि त्याच्यामुळं कांदा क्षेत्राचं 81 हेक्टर नुकसान झालेलं आहे. कांद्याचे जे डोंगळे आहेत त्याचं 194 हेक्टर क्षेत्राचं नुकसान आहे. द्राक्षाचं 8 हेक्टरचं नुकसान आहे. भाजीपाला 32 हेक्टरपर्यंत नुकसान आहे. डाळिंबाचं 12 हेक्टरचं नुकसान आहे आणि इतर साधारण काही पिकं राहतात त्याचं 1 हेक्टरपर्यंत नुकसान आहे. असं एकूण 330 हेक्टर पिकावरील क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे. आणि याचे पंचनामे तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या मार्फत चालू आहेत. बहुतांशी पंचनामे आता पूर्ण झालेले असून शासनाला अहवाल सादर केलेला आहे. सर, कोणी जनावर काही दगावली, काही माणसं वगैरे काही दगावली, जखमी काही? जीवितहानी कुठलीही झाली नाही. जनावर दगावण्याच्या 1-2 घटना घडलेल्या आहेत. त्यांना आपली मदत पण तात्काळ दिलेली आहे. आणि शॉर्ट सर्किटमुळे 4 जनावर नुकतीच साळसाण्यामध्ये मयत झालेली आहे. ते महावितरण कंपनीमार्फत त्यांच्या मदतीची प्रक्रिया सुरू आहे. वडगाव पंगूला काही पोल्ट्री फार्मच्या संदर्भात वडगाव पंगू पोल्ट्री फार्मवर वीज पडून 2000 पर्यंतच्या जे कोंबडीची पिल्लं होती ते नुकसान झालेलं आहे. त्याचा अहवाल आम्ही शासनाला सादर केला. वन्यर भैरवसाठी द्राक्षाच्या बागांची नुकसान जिथं नुकसान झाले ते सर्व पंचनामे पूर्ण झालेले आहेत. किरकोळ काही बाकी असतील तर ते 1-2 दिवसात पूर्ण होऊन जातील. आणि आजही परत पाऊस झालेला आहे त्याचंही काही नुकसान वेगळं असेल. पंचनामे कंटिन्युअस चालणारी प्रक्रिया आहे ते पूर्ण होऊन जातील. नवी मुंबईतील APMC फळ बाजारात आता कोकणातील हापूस आंब्यांची आवक संपली असली तरी या आंब्यांची जागा तर जुन्नरमधील शिवनेरी आंबा आणि कर्नाटकमधील आंब्याने घेतली आहे. रोज 10 ते 12 हजार जुन्नर आंब्यांच्या पेट्या बाजारात दाखल होत असून 2 ते 3 डझनची पेटी 400 ते 800 रुपयांपर्यंत आहे. जुन्नरचा आंबा हा कोकणातील हापूस आंब्यापेक्षा चवीला गोड असल्याने जुन्नर आंब्याला देखील बाजारात मोठी मागणी आहे. तर कर्नाटक आंब्याला 50 ते 70 रुपये प्रति किलो असा दर मिळतोय. आणखी 2 ते 3 आठवडे हा आंब्यांचा सीझन चालणार असून त्यानंतर आंब्यांचा सीझन बंद होईल. त्यामुळे आंबे खवय्यांनी या हंगामातील आंब्यांची चव चाकावी अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आंब्याचं प्रमाण जनरल कमीच झालं. आता ॲव्हरेज कोकणातला माल येत होता तेव्हा रोज 1 लाख पेटी येत होती. आता जुन्नरचंच येतं आणि थोडंसं मद्रासचं येतं. जुन्नरचं साधारणतः 10-12 हजार बॉक्स येत आहेत सध्या आणि मद्रासचे पण त्याच प्रमाणामध्ये आहे. एकूण पाऊस पडल्यामुळे थोडंसं सगळ्या गोष्टीला उठाव कमी झाला आहे. कोकणातला हापूस आता संपलेला आहे आणि जुन्नरचा हापूस चालू आहे त्याबद्दल त्याच्याबद्दल सांगायचं तो कोकणाच्या हापूस सारखा याच्यापेक्षा थोडी जास्तच गोडी असते जुन्नरच्या हापूसला.
जुन्नरचा हापूस शिवनेरी हापूस म्हणून मानांकन मिळाले त्याला आणि तो खूप चांगल्या प्रमाणात खपतो. प्रत्येकाला जुन्नरचा हापूस पाहिजेला असतो, त्याच्यामुळे रेट पण ठीक आहेत. यावेळी पावसाने थोडे आंबे खराब होत आहेत. तर रेट आता सांगायचं म्हटलं तर 2 डझन 2.5 डझन 3 डझन अशी पॅकिंग येते जुन्नरची. त्याला 400 रुपयापासून 800 रुपयापर्यंत बाजार आहे. दशेरीत जुन्नरचं थोडंफार प्रमाणात येतोय, काही साऊथवरून पण येतोय. आत्ताशी सुरुवात आहे, त्याला 50 ते 70 रुपये किलोला रेट आहे. केशर पण 50 ते 80 रुपये किलोपर्यंत खपतो. जो जुन्नरचा हापूस आहे हा 2 ते 3 आठवड्यात सगळा सीझन संपून जाणार. पावसामुळे आंबे टिकत नाहीये. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.